काल काल रात्री साधारणतः 12 ते 3 या वेळेमध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद शहरामध्ये झालेली आहे। विशेषतः जो पूर्व भाग आहे, बिडी घरकुल आहे, अक्कलकोटचा रोड एरियाचा परिसर आहे, दहिटणे आहे, शेळगीचा भाग आहे, तर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालेलं आहे आणि सुदैवाने आता सकाळपासून पाऊस थांबलेला आहे। तर आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु जसं पाणी ड्रेन कमी होईल काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही पंचनामे करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांची जी यंत्रणा आहे त्याच्यामार्फत पंचनामे करून जे काही त्यांचे लाभ वगैरे असतील ते देण्याची कारवाई करण्यात येईल आणि आमच्या पूर्ण यंत्रणा आता फील्डवर राहायला सांगितलेलं आहे। आणि लॉंग टर्म मध्ये विशेषतः काही अवैध बांधकामामुळे जर काही हे झालेले आहेत असे काही 2-4 प्रकरण आमच्या लक्षात आले आहेत, आम्ही तात्काळ त्यांना नोटीस इश्यू करत आहोत। त्याचबरोबर हायवेचे पण काही मोठे ब्रिजेस झालेले आहेत, तर त्या ठिकाणी छोट्या आकाराचे जे आपले क्रॉस ड्रेनेज वर्ग आहेत ते सुद्धा आज आम्ही आपले जे स्वप्नील कासारा साहेब पिढी आहेत त्यांना बघून भविष्यात असं येऊ नये, त्यामुळे पाणी ड्रेन होण्यासाठी नॅचरली त्यांना स्पेस क्रिएट करून देण्यासाठी जे आवश्यक असलेले सीडी वर्क आहेत ते सुद्धा करण्यासाठी आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे आणि आमच्याकडून पत्रव्यवहार सुद्धा करू। फक्त आज ह्या भागातल्या शाळा सुद्धा आम्ही बंद ठेवण्यासाठी आमच्या शिक्षणाच्या मार्फत त्यांना कळवलेलं आहे। नागरिकांना आव्हान आहे की पुढचं पाणी ओसरेपर्यंत काळजी घेऊनच काही ठिकाणी आता मी सकाळी जेव्हा फिरलो तेव्हा बऱ्याचशा छोट्या ब्रिजवरून पाणी मोठ्या जोरात वाहत होतं, तर ते अशा ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं। अनेक रहिवासी घरामध्ये पाणी गेलं होतं। गेलो मी सकाळी व्हिजिट केलेली आहे, व्हिजिट केले आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी काही कचरा वगैरे अडलेला होता, तर आमचे कर्मचारी काम करत आहेत। फक्त आता ते जसं पुढच्या दिवसभरात पावसाची शक्यता कमी दिसते, परंतु जे काही आम्हाला शक्य होईल तेवढं पाणी निचरावण्यासाठी आम्ही आमच्यातर्फे मदत करतो। धन्यवाद। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MH13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।